तर नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स इन सी प्रोग्रामिंग. तर चला मग सुरू करूया. तर आतापर्यंत आपण सी लँग्वेजमध्ये व्हेरिएबल्स, ऑपरेटर्स आणि इनपुट आउटपुट बघितले. पण सर्वात मोठा प्रश्न येतो की प्रोग्रामने पुढे काय करायचं आणि कसं करायचं. तर प्रोग्रामने कोणते डिसिजन घ्यायचे, ते डिसिजन कधी घ्यायचे, कोणता कोड रन करायचा आणि कोणता कोड स्किप करायचा हे ठरवण्यासाठी आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्सचा वापर करत असतो. तर चला मग कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स म्हणजे काय हे आपण बघूया. तर सिम्पली कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स हे प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करण्याचं काम करतात. म्हणजे प्रोग्रामने कोणत्या डायरेक्शनमध्ये रन व्हायला हवं हे आपण डिसाईड करतो. सिम्पली डिसिजन घेणं आणि कोड रिपीट करणं म्हणजे कंट्रोल फ्लो. तर प्रोग्रामिंगमध्ये कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्सचे काही टाईप्स पडतात. त्यामध्ये पहिला म्हणजे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. तर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स या नावामध्ये आपल्याला समजतं की हे स्टेटमेंट्स काहीतरी डिसिजन घेतात काही कंडिशन चेक करून. तर यामध्ये काही कंडिशन चेक केल्या जातात आणि त्यानंतर प्रोग्रामचा जो फ्लो आहे तो डिसाईड होतो. तर यामध्ये येतात पहिली स्टेटमेंट्स म्हणजे इफ स्टेटमेंट, त्यानंतर इफ एल्स स्टेटमेंट, त्यानंतर एल्स इफ लॅडर आणि त्यानंतर स्विच केस स्टेटमेंट. तर ह्या स्टेटमेंट्स काय असतात या आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये नक्कीच डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर दुसरा टाईप्स म्हणजे लूपिंग स्टेटमेंट. तर प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला सेम कोड रिपीट करायचा असेल तर आपण लूपचा यूज करत असतो. त्यामध्ये मेन टाईप येतो फॉर लूप, त्यानंतर येतो व्हाईल लूप आणि त्यानंतर येतो डू व्हाईल लूप. तर हे 3 प्रकारचे लूप असतात सी लँग्वेजमध्ये. ह्या लूपचा उपयोग सेमच असतो की ते कोडला रिपीट करत असतात, पण यांचे काही यूज केस आहे आणि त्यांचा सिंटॅक्स देखील वेगळा आहे, तो आपण बघूया. त्यानंतर येतात थर्ड टाईपमध्ये जम्प स्टेटमेंट. तर जम्प स्टेटमेंट प्रोग्रामचा फ्लो अचानक चेंज करतात. त्यामध्ये येतो ब्रेक स्टेटमेंट, कंटिन्यू स्टेटमेंट आणि रिटर्न स्टेटमेंट. तर बेसिकली आपण लूप किंवा फंक्शनच्या बाहेर पडण्यासाठी आपण हे जम्प स्टेटमेंट यूज करत असतो. तर चला काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघूया आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचे. त्यामध्ये पहिला म्हणजे आपण एखाद्याला बोलतो की जर पाऊस चालू असेल तर छत्री घे, नाहीतर बाहेर जा. तर प्रोग्रामिंगमध्ये आपण याला इफ एल्स स्टेटमेंट्स म्हणू शकतो. त्यानंतर मला एखाद्याला मेसेज पाठवायचा आहे जोपर्यंत समोरच्याचा मला रिप्लाय येत नाही आणि रिप्लाय आला की मला मेसेज पाठवायचे बंद करायचे आहे. तर मेसेज पाठवायचे हे सेम काम मला रिपीट करायचं आहे. तर हा झाला प्रोग्रामिंगमध्ये लूप. आणि जेव्हा समोरच्याचा रिप्लाय मला येईल तेव्हा मला मेसेज पाठवायचे बंद करायचे आहे. तर हा झाला जम्प स्टेटमेंट म्हणजे ब्रेक. तर त्यानंतर आपण बघूया कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स हे प्रोग्रामिंगमध्ये इतके इम्पॉर्टंट का आहे. तर विदाऊट कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स आपला प्रोग्राम एकदम टॉप टू बॉटम अप्रोच फॉलो करून एकदम स्ट्रेट लाईनमध्ये रन होईल आणि कुठलाही डिसिजन घेणार नाही किंवा कुठलाही कोडचं रिपिटेशन करणार नाही. तर सिम्पली सांगायचं झालं तर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स हा एक मेन पार्ट आहे प्रोग्रामिंगमध्ये आणि तो प्रोग्रामला इंटेलिजंट बनवतो आणि प्रोग्रामला डायनॅमिक देखील बनवतो. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्वात बेसिक डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजे इफ स्टेटमेंट डिटेलमध्ये बघणार आहोत आणि सी लँग्वेज शिकायची असेल तर या पेजला फॉलो नक्की करून घ्या.